बरोबर आहे. मी आता सुपारी आणि बदाम कुटत आहे. 2-3 दिवसाला पाणी घालायला लागतं. झाकण निघायला तयार नाही. आमटी भात नको. आणि इथं मेथी. वा 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 वा. ये मैंने मेरे लिए लेके आई थी. मला वाटलं काकडी इथं ठेवाल. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज सकाळी उठल्या मी लवकर टेरेसवरती गेलेले, पक्ष्यांसाठी जल ठेवलं, सूर्यनारायण दर्शन घेतलं, थोडंसं व्यायाम पण करून आलेले आहे. आणि आता गॅसवरती शापूची भाजी शिजायला ठेवलेली आहे. ती शिजेपर्यंत तुळशी मातेचं पूजन करून घेते मी. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम. आमच्या गोकर्णाला आज सुद्धा एक निळं फूल लागलेलं आहे, पण बाहेर आहे. देवपूजेच्या वेळेस काढून घेतो. आमच्या गवतीच्याला काय झालं काय माहिती, अचानक जळालं बघा. किती कोमेजला आहे. काल चांगला होता. काल मी संध्याकाळी पानं काढली याची चहा बनवण्यासाठी. आज सुकलेलं आहे. गवतीच्याचं झाड सुकलं. मला खूप दुःख झालेलं आहे. काय करायचं मला काय कळत नाही आता. तरी पण आता जल घालते थोडंसं. पुन्हा ताजा होऊन जा गवतीच्या. मला खूप वाईट वाटतं असं झाडं वगैरे सुकली ना, खूप दुःख होतं मला. हे माता राणी तुलसी श्री सखी श्वे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाये नमो नमः. फोंडेजी आता देवपूजा करत आहेत. आज जेवण करण्यासाठी मी मणा आणि फोंडेजीच आहोत. दाजू अजून नाही आला, त्याच्या मित्राच्या गावी गेलेला आहे. आज मी जेवणामध्ये भाकरी बनवली आहे. हे आहे माझ्या मनाचं ताट. तुम्ही पण या जेवण करायला. फोंडेजी मला वाटलं काकडी इथं ठेवाल. तुम्ही स्वतःच खाल्ली काकडी. हा ना. आदिष्ट भोजन झाल्यानंतर मी घरातली सगळी कामं केलेली आहेत. आणि आता मी आणि फोंडेजी आमच्या दुसऱ्या घरी चाललेलो आहोत. इथं मी 2 बॉटल भरून घेतलेल्या आहेत माठातील पाण्याच्या. आणि इथं पेपरवरती बदाम आहेत आणि सुपाऱ्या आहेत, जे की आम्ही त्रिवेणी पूजनसाठी वाहिलेल्या, ते घेऊन चाललेले आहे. तिथं आम्ही कुटणार आणि खत म्हणून मातीत मिक्स करणार आहे. आणि इथं मी दूध घेतलेलं आहे. फोंडेजी चहासाठी थोडंसं गरम आहे, त्यामुळे उघडं ठेवलेलं आहे मी. फोंडेजींची एक झोप झालेली. मना बाहेर गेले ना, त्याची वाट बघत आम्ही बसलेलो. चले. इथं आम्ही माती पण घेतलेली आहे. बाहेर जे आळं केलं आहे ना, त्या आळ्यामध्ये ही माती टाकायची आहे. आणि काहीतरी बी वगैरे टाकेन मी. तर हे पण घेऊन जायचं आहे आता. आणि इथं 2-3 तुळशीची रोपं घेतलेली आहेत. एक कुंडी रिकामी आहे, त्याच्यामध्ये लावायची आहे तुळशीची रोपं. या गो बाबू. ओके चले. हे पोतं घ्या फोंडेजी. आणा मी घेते डब्बा. मी फोंडेजीसाठी डब्बा घेतलेला आहे, कारण फोंडेजीला दुपारी जेवण लागतं. पुन्हा शांती शांती आहे पार्किंगमध्ये. गाडी तिकडेच आहे का अजून? ठीक आहे. चला. बाहेर खूप ऊन आहे. आणि ह्या बेलाच्या झाडाला खूप छान बेल फुटलेला आहे बघा. किती छान दिसत आहे. हिरवा हिरवा बेल आलेला आहे. आणि आवळा पण चांगला उंच झालेला आहे. बसू का फोंडेजी? बसू. पोचलेला आहोत घरी. बाहेर भयंकर ऊन आहे बाबा, जबरदस्त ऊन आहे. चला सामान ठेवतो एक एक आतमध्ये. आता झाडं आहेत हिरवीगार. उन्हाचं नको घालायला नाही का. थोडंसं ऊन उतरलं ना, नंतर मग झाडाला पाणी घालता येईल. आत्ता नाही घालत कारण ऊन खूप कडक आहे. मुकुंद बाबा. किचन वॉटर खूप धूळ साठली आहे. हे बघा. मी घर झाडू मारत आहे आणि फोंडेजी अंगण झाडू मारत आहेत बाहेर. किचन ओटा आणि घर मी स्वच्छ केलेलं आहे. आणि बाहेर फोंडेजी झाडांना पाणी घालतायत. आता हे कुंडीत पाणी घाला फोंडेजी. मला तुळस लावायची याच्यामध्ये. नाही बी नाही, ते रोपं आणलेत ना, ते घाल लावायचे. पाणी होतं जरा. 8 दिवसातून एकदा येतो की नाही आपण. जगली तर जगली, लावून तर ठेवू. पण पहले कौन सी गोष्ट करने के पहले आप नहीं बोलते हो, ये आदत अच्छी नहीं है. बी पॉझिटिव्ह. तुझं नाव काय? जानवी. पेप्सी खाते. वा 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 छान. फोंडेजीने इथं गाडी चार्जिंगला लावलेली आहे. का बरं? का छाटायचंय?
सुकत नाही फोंडे, तेव्हा डस्ट बसलेली, धूळ बसलेली. जरा मदत करा फोंडेची. बाहेर बसते थोड्या वेळ खुर्चीवर. मस्त मस्त हशीर. अरे तुम्हीच बसलात फोंडेची. ये मैंने मेरे लिए लेके आई थी चेअर. आता माझ्यासाठी तुम्ही आणा. एक तर माझा हात दुखला आतून बाहेर आणेपर्यंत. खुर्ची जड आहे ही खुर्ची. सुन रे आप चहा आताच नाही, जेवण करा. तुमच्यासाठी जेवण आणले मी. काय चाललंय? अरे चुलीवरती काय करताय? चिप्स केलं काय? अरे वा छान. मावशी कुठे गेलाय? हा इथे एवढे चिप्स बनवलेत. अजून एक या जाऊन टेरेस वरती. नाही ऊन आहे खूप. कमी आलं. चला एवढं टाकून येऊ लगेच खाली. ओके बघ चल. दम लागतो वरती चढेपर्यंत. बाळा रोहन दादा आहे हा. चला. अरे हा जीवन जीवन. बापरे. आलो बाबा शेवटी टेरेस वरती. बापरे एवढे टाकलेत की तुम्ही सुकायला. वा वा छान. आता ते टाकायचे सुकायला. इथून समोरचं डोंगर खूप छान दिसतंय. पण डोंगरावरती ना हिरव्या झाडापेक्षा वाळलेली झाडं खूप सारे दिसत आहेत. हा डोंगर छान दिसतंय, छान वाटतंय. आणि ह्या ताईने तर खूप साऱ्या फुलाच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि याला फुलं पण खूप लागलेली आहेत. ही सदा फुले आहे ना ताई? वा 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 छान. आणि हे आहे चिनी गुलाब. मोगऱ्याला नाही बघितलं. हा मोगऱ्याला पण फुलं लागलेत ना भरपूर. वा 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 वा. आणि आता सीझन आहे ना मोगऱ्याचा. खूप छान फुलं येतात आणि कळ्या खूप लागलेल्या आहेत. मला वाटतं रोज 4-5 फुलं येत असतील. गेल्या वर्षी मी आणि मावशी गेलो करवंद खायला इथं डोंगरावरती समोर. जास्वंदाचं झाड पण खूप छान आहे आणि याला रोज फुलं येतात म्हणतात ताई. आणि ते मिरचीचं पण आलेलं झाड. बापरे. आणि इथं मेथी. वा 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 वा. तुम्ही हेच केलंय की काय? शेतच केलंय इकडं टेरेस वरती. छान छान. मागं काही करलंय का? नाही मग ते पिवळ्या फुलाचं. अच्छा छान छान छान. शेण टाकले वाटतं ना तुम्ही? शेणखत आपल्या गोट्यातलं. इथं पुदिना पण आलेलं आहे. हे काय माहितीये का? तीळ. हो तिळाचं. मी पण टाकले. कुंडीत आले झाड. तीळ पुदिना. हा छान. हे ताईंचं घर आहे. फर्निचर कधी केलं? चालू आहे का? छान. हे मंदिरासाठी का? अरे वा 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 छान छान मस्त वाटतं. हा हा बसवायचंय का? हा अहो वाटत मी मॅच झालं फरशीला ते. हा छान वाटतंय. हा हा हा. अच्छा अवघडच आहे की मग ते. आता परत द्यायचं. मावशी बाहेर बसले. पाणी थोडं आमटी भात नको. चला होय नाही ते वाट बघत बसले. जायचं आहे स्वामी समर्थांचं प्रकट दिलंय ना. हा मठात जायचं दर्शनाला. आमच्या इथं किती मठ आहेत? भरपूर आहेत मठ. बापरे. हा ते महाग असत फरशा. तडकत काय. तर ह्या ताईने पण खूप छान गार्डन केलेलं आहे इथं. खूप छान छान झाडं लावलेली आहेत. ब्रह्मकमळचं तर खूप छान आलेलं आहे मोठंच्या मोठं. तुम्ही काय काय लावलंय अजून? तुमचं आहे ना मिरच्या. ही तूर आहे का आंबाड आहे? तूर आलेली. हा हे आंबाड आहे. गेल्या वर्षी खूप होता आंबाडा. काढला वाटतं ना सगळं. बरोबर आहे. मावशींच्या कारल्याच्या वेळेला कारलं लागलेलं आहे. एका कारल्याची बारका काय भाजी होणार आहे. पडते वाटतं पपाया झाड वजाने. आता एवढा पपाया लागलेत त्याला. फोंडाजी काय करतायत काय माहित. फोंडाजी
झोपला नाही तुम्ही? बसलेत मोबाईल घेऊन. चला माती टाका, आळ्यामध्ये माती टाका. जेवण केलं की नाही? चहा बनवायचा. चला फोडणीसाठी चहा बनवते. बापरे, दुधाचं झाकण निघायला तयार नाही. निघलं. दुधाचा चहा बनवते फोडणी आज मस्त. थोडंसं पाणी मिक्स करते त्याच्यामध्ये. खडी साखर कुठे आहे? गाडीत कुठून आणली? आणि ना मग थोडीशी साखर टाकली मी. जाऊ दिले की थोडीशी साखर घातलेली मी. गोड होण्यास वाटतं मला. वा 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 वा, वास खूप छान येते चहाचा. अगोदर फोंडेजींना चहा देते. फोंडेजी लीजिए चाय. फोंडेजी पण बाहेर आलेले आहेत. मी तर बाहेर बसलेली आहे चहा पित. या मस्त शुद्ध हवेला चहाचा आनंद घ्या. वा वा वा, खूप छान बनलेला आहे चहा. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही ठीक आहे बोललात. तर नेहमी म्हणत असता गोड आहे गोड आहे गोड आहे. त्यातली तुळशीची रोपं काढा अगोदर. फोंडेजी माती टाकत आहेत या आळ्यामध्ये. तुळशीची रोपं आहेत द्या. धन्यवाद. ही फुलं आहेत ना, त्या आळ्यामध्येच टाकायची आहेत चोळून. वरून टाकायचे फोंडेजी, वरून टाकायचे. झाडं येतात फुलाची. राहून द्या ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी नको नकोच म्हणतात. काय लावू नको, तुम्ही माती घाला अगोदर. मी आता तुळशीचं रोप लावत आहे. रोप नाहीये, अनेक रोपं आहेत. एखादं तरी येईल याच्यामधलं. लावत आहे. 3-4 रोपं आणलेत मी. त्या घरातून 2-3 दिवसाला पाणी घालायला लागतं. कोण घालणार? बघूया फोंडेजी जगलं तर. राहतंय सावलीमध्ये जगतच हे, असं काही नाही. मी आता सुपारी आणि बदाम कुटत आहे. हे बारीक करून मी आळामध्ये टाकणार आहे. जे मुंग्या किडे हे खातात. खत पण होतं आणि बारीक सूक्ष्म जीवांना पण खाद्य होतं. फोंडेजीने पाणी पण सोडलेलं आहे आळ्यामध्ये. ही वाळलेली फुलं आहेत देवपूजेची वगैरे. तर हे टाकते चोळून आळ्यामध्ये. आलं तर एखादं झाड येईल. तर ह्या घरातली योजलेली सगळी कामं आमची आज झालेली आहेत. आणि आता आम्ही राहत्या घरी निघालेलो आहोत. आज आम्हाला स्वामी समर्थाच्या मठामध्ये पण जायचं दर्शन घ्यायला, कारण आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन पण आहे. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.